प्रचार सभेला मंचावर उपस्थित गंगाधरजी चाकले, प्रतीकजी येवले, विलासजी काटोले, मंचावर उपस्थित इतर मान्यवर, यानारी इकडे बाल्यान धमकी दिली का तुम्हाला इकडे दिसले तर दाखवीन म्हणून? या नाही इकडे समोर. अरे मर्दासारखं जीवन जगा ना, बायल्यासारखं जगून काय करता? इकडे या समोर. ऐका तर पहिले, खरा बोलतो का खोटा बोलतो तर? एवढं बोलूनही फरक नाही पडून नाही आला. मंचावरील सर्व मान्यवर व या सभेला उपस्थित सर्व मतदार बंधू आणि भगिनी, आहे ना, खुर्च्या खाली आहे, बसा माग. या निवडणुकीमध्ये पहिलीचे 50 उमेदवार उभे आहेत. त्यातली चर्चा फक्त 2-4 उमेदवारांची आहे. 2-4 उमेदवारातूनच तुम्हाला निवडायचं आहे चांगला कोण आहे वाईट कोण आहे. तुम्हाला सगळ्यात पहिला निर्णय करायचा आहे का गुंडागर्दीला साथ देणारे, गुंड चोरीचा इतिहास असणारे ते पाहिजे का 30 वर्ष ज्यानं निवड नाही पाडलं त्याचं फोटो पाहिजे? का ज्या घरानं 52 वर्षापासून फक्त लढे दिले आहे माझ्या वडिलापासून, शेतकऱ्याचा असो, दीनदलिताचा असो, दुबळ्याचा असो, कास्तकाराचा असो, कर्मचाऱ्याचा असो, का टपरीवाल्याचा असो, का चहावाल्याचा असो, कोणावर अन्याय झाला असेल, महिलेचा असो, पुरुषाचा असो, रस्त्यावर येऊन जर लढा जर दिला असेल तर ते 52 वर्षापासून लोकसेवेचं जे काम करून राहिला आहे तो निवडायचा आहे का? येणार आहे खोटं बोलणारे पाहिलीचे 50 जण येणार आहे, मार खोटं बोलून जाणारे आहे. तर तुमच्या गावामध्ये जो राष्ट्रवादीचं काम करते मुख्य माणूस, तो कधी काही वीरेंद्र बाबूचं काम करत होता. बाल्या माझा मित्र आहे, पण बाल्या तुला आज मी हे सांगतो, याच्यानंतर जिल्हा परिषद मध्ये तू निवडून येशील नाही, माझी गॅरंटी. याले मान मिनत्या केल्या, 1-1 वाजता 2-2 वाजता गावात आलो का तुझ्या जो संधी आहे, मी उभा आहे, तू त्याला सांग का माझा मित्र उभा आहे, तो चांगला आहे. मागच्या वेळी म्या त्याचे खांदे दाबले, म्या त्याचं डोकं दाबलं, म्या त्याची मानसिक तयारी केली का अनिल बाबूला साथ दे, नाही तर तो निवडून येऊन चोटता, म्हणून तो तयार झाला. तरी पण ह्या असा विचार करून राहिला होता जसा काही सायंटिस्ट करते की नाही एखादा शोध लावणारा तसा. हे हवा कोणाची चांगली आहे, दिवा कुठं मांडला पाहिजे. अरे मित्र जर लढाईला निघाला आहे तर मित्र मरायला सोडून देणार आहे का तुम्ही? मित्रासोबत उतरलं पाहिजे, मरे का झडे, कायची मैत्री होय तुमची. म्हणून आज सांगितलं मी तुले का जिल्हा परिषद याच्यानंतर निवडणूक लढजो नको, लढशील तर पाडासाठी साऱ्यात पहिले मी राहीन इथं. भोगरा असे, खापा असे, भारसिंगी असे, विष्णूर असे, विवरा असे, शायजापूर असे, का लोहारी सावंगा असे, का रोहना असे, माहे मतदार आहे कोण? रानवाडी आहे, मायवाडी आहे, भायवाडी आहे, झोलवाडी आहे. हे सगळे माझे कार्यकर्ते तुला मदत करत होते, हे लक्षात ठेव.
आता नाही करणार. याले जर या जिल्हा परिषद मध्ये पद भेटलं असेल ना, तुम्हाला वाटत असेल अनिल देशमुखाच्या मर्दानगीमुळे भेटलं, त्याच्यामुळे नाही आहे. मी जिल्हा परिषदचं पद सभापतीचं त्या समीर उमप साठी मागितलं नाही, म्हणून याला भेटलाय. ह्या काय सांगते? भयंकर विचारात पडला होता. केदार काय म्हणून, केदारचं म्हणणं ऐकीन. एका पक्षात आहे तर एकाच पक्षाचं ऐकावं, दुसऱ्याचं ऐकावंही नाही. हे असे भूलथापा देणारे हे प्रचार करणार आहे. हे राष्ट्रवादीवाले आवर्जून प्रचार करतील. पॅक होणार आहे. पहिले प्रचार केला का फॉर्मच नाही भरणार आहे. फॉर्म भरल्यावर विड्रॉ होणार आहे याचा प्रचार केला. 1 घंट्यात होते, 2 घंट्यात होते, बस 2 दिवसात होते, अशा टाईपचे त्याने प्रचार केले. झालो का विड्रॉ? भेटू काय यायले? मी 52 वर्षापासून लढत आलो, पडतच आलो, कोणाची भीतीच झाले नाहीये. तू विड्रॉ काऊन कर? आणि तुम्ही जो चर्चा करते का पैसे घेऊन उभा राहते, पैसे घेऊन बसते, पैसे घेऊन प्रचार करते, मी त्याला राष्ट्रवादीवाले उत्तर देतो, पैसे घेऊन बसणं, पैसे घेऊन उठणं, पैसे घेऊन झोपणं या वेश्येचा धंदा आहे. मी वेश्या नाही आहे. आण किती पैसे आणतात तू? अनिल बाबू बी आण, अडाणी अंबानी बी घेऊन आण, सारे ती एकत्र कर दौलत आणि राहुल देशमुखाला पैशानं विकत घेऊन दाखव. अरे एका बापाची मर्दाची औलाद आहे. तुमच्यासारखे 10 बापाची औलाद नाही आहे. खोटं बोलणारे जे असतील ना राष्ट्रवादीवाले, त्याला बोलून राहिलोय का पॅक होईन वगैरे. पॅक होणारा माणूस नाही. जर मी फॉर्म विड्रॉ करतो एवढंच जरी सांगितलं असतं तर यायच्याच अनिल बाबूनं मला 10 कोटी सुद्धा दिले असते विड्रॉ. आज मी माझं इमान जपतो, मी माझी इमानदारी जपतो आणि इमानदार राहून काम करतो. अरे ज्यानं आयुष्यभर वीरेंद्र देशमुखाच्या विरोधात लढे दिले, वीरेंद्र देशमुख काल त्रास दिला, वीरेंद्र देशमुखाला 1997च्या इलेक्शन मध्ये जेलात टाकलं, ते सगळं विसरून आम्ही अनिल देशमुखाचं काम केलं. का अनिल देशमुख खूप साजरा आहे म्हणून सांगितलं होतं का तुम्हाला? इथंच होत्या ना स्टेजवर, मी होतो ते होते. आघाडी झाली होती, आघाडीचं तिकीट त्याला भेटलं होतं. यावेळी आघाडीचं तिकीट दोन्ही पक्षाला भेटलं आहे. माझ्या पक्षानं मला बी फॉर्म पाठवला, त्याच्या पक्षानं त्याला बी फॉर्म पाठवला. बंडखोरी कोण केली असेल तर अनिल देशमुखानं केली आहे. कारण फॉर्म माझा पहिले तिथं भरण्यात आला, 10 मिनिटांनी यानं फॉर्म भरला, म्हणजे नंतर भरणारा बंडखोरी करते ना. मग याला एवढंच पुळका होतं, याला जर एवढंच वाटून राहिलाय का राहुल देशमुख फालतूच उभा राहिला आणि आता चरण निवडून येईल, हे भीती जर याला वाटून राहिली आहे तर यानं विड्रॉ व्हायला पाहिजे होतं. जसं मी मागच्या वेळी पहिलेच निर्णय घेतला फॉर्म भरायच्या आधीच का बा 19 मध्ये चरण आपलं याची बीजेपीची लाट आहे, बीजेपीची लाट असल्यामुळे चरण निवडून येऊ शकते. चरण निवडून नाही आला पाहिजे, गुंडागर्दीचं वातावरण या क्षेत्रामध्ये नाही पाहिजे, 2 नंबरचे धंदे इथं फुफावले नाही पाहिजे, म्हणून मी निर्णय घेतला का याचं काम करायचं. काय सांगितलं माझ्या भाषणात? त्या तोंडावरच सांगितलं अनिल बाबूचं. काय सांगितलं? लोक तुमच्याजवळ ऑप्शन नाही आहे, तुमच्याजवळ 2च पर्याय आहेत, एक गु आहे, दुसरं शेण आहे. माझ्या बापानं सांगितलं का गु कोणत्याच कामी येत नाही, त्याला हात लावायचा नाही. शेण कमीत कमी सडा सारवण्याच्या कामी तरी येते, म्हणून त्याचं काम केलं. दुसरं हे सांगितलं का तुम्हीच म्हणता लोक 25 वर्ष यानं काम नाही केलं, अजून 5 वर्ष या नाही करणार. पण चोट्टल हेळ निवडून पाठवण्यापेक्षा हे निरुपद्रवी बरं. कामही करत नाही, बिघडवतही नाही कोणाचं काय. मग यार 30 वर्षापासून एकही प्रश्न न सोडवणार आणि कॅनल गिनालचा प्रश्न विचारायचा असेल ना, त्याला विचारायचं ज्याला निवडून दिले इतके वर्ष. ज्याला निवडूनच नाही दिले, ज्याला सत्ताच दिली नाही, ज्याला आमदारकी दाखवलीच नाही, कोणतं पदच दाखवलं नाही, त्याला प्रश्न नसते विचारत. ज्याच्या हातात तुम्ही सत्ता दिली त्याला प्रश्न विचारत असते का तुला 30 वर्षात कोणता निवडला पडला म्हणून.
हे इथं येऊन खोटं नाटक सांगणार आहे, हे खोटी नाटी भीती तुम्हाला दाखवणार आहे. पहा बरं, त्याला मत द्याल तुम्ही तर चरण निवडून येऊ दे. घेतो का नाही ठाकूराच्या बच्च्याला मी? याच्या इलेक्शन मध्ये मुन्ना ठाकूर घरातून पैसे वाटत होता, तर घरात घुसलो तो एकटाच. मुन्ना ठाकूरनं मान खालत केली तर वर्त करायची हिंमत नाही, चोरून पाय असा गेला का म्हणून. त्याची हिंमत नाही ठाकूराची मायाशी उलजायची. हे इमानदारीत ताकद असते तेवढी. मला भीती आहे त्याची, मला वाटली भीती, कारण 2014 मध्ये मोदीची लाट होती, 2019 मध्ये मोदीची लाट होती, म्हणजे भाजपची लाट होती. म्हणून मला भीती वाटली का चरण निवडून येऊन जाईल, त्याला तिकीट भेटलं म्हणून. आता मोदीची लाट नाही आहे. कोणत्याही गावात जाण तर चरण पाडायचा आहे म्हणून सांगते, चरण पाहिजे नाही म्हणून सांगते. गुंडाच्या हातात सत्ता नाही द्यायची आहे म्हणते. ज्या गुंडाने या काटोलच्या नगरपालिकेच्या 15 वर्षाच्या राजकारणामध्ये 300 कोटी रुपयाची प्रॉपर्टी डिक्लेअर केली त्याच्या भाऊबंदाईनं, तर याले जर आमदार केलं तुम्ही, तो ह्या 3000 कोटीची करणार नाही का? हे लोकच बोलते. कोणत्याही गावात केले तो नाही पाहिजे. मग या 30 वर्षाला बी नाही पाहिजे म्हणते. बदल पाहिजे म्हणते. यंदा नवीन चेहरा पाहिजे. मग नवीन चेहरा शिलाई मशीन राहू शकते का? ज्यानं कामच नाही केलं इथं, कोणतं काम आहे त्याचं? वाखाणण्याजोगं काम त्याचं, त्याच्या वडिलाचं काहीच नाही. जिचकार साहेब फक्त एक टर्म आमदार होते, 0 बजेट आणलं, अनेकांच्या नोकऱ्या खाल्ल्या, अनेकांचे कुटुंब बर्बाद झाले, आणि 5च वर्षात पडले तर पुन्हा काटोलातून निवडून नाही आले. आणि ते 44 वर्ष आधी आमदार होते म्हणून मला मत द्या म्हणणारा तो शिलाई मशीनवाला जिचकार कोणतं काम केलं त्यानं? आम्ही तर कामच करून राहिलो. 17 वर्षापासून मी राजकारणात आहे. बापाच्या टाळूवरचं लोणी खायचं असतं तर तेव्हाच आमदारांवर तिचा अध्यक्ष झालो असतो. बाप गेल्या वेळी 7 वर्ष राजकारणात नाही आलो, त्याच्यानंतर राजकारणात आलो जेव्हा आमची आर्थिक परिस्थिती सुधारली. हे कार्यकर्ते सगळे घरी येऊन बसले का नाही, आता तरी याच लागते, आमच्यावर जे अन्याय होऊन राहिले त्याचं निवारण करण्यासाठी तुम्हाला मैदानात उतरावं लागते. म्हणून 7 वर्षानंतर राजकारणामध्ये आलो. जे काही तयार केलं स्वतःच्या हातावर तयार केलं. हे तर बाप पोट्याचा हात धरून आलाय. याला एवढी लाज नाही वाटली का 5 वर्ष या राहुल देशमुख आपल्या सोबत होता, त्याच्या मदतीमुळे आपण निवडून आलो, तर याला एक वेळा संधी दिली पाहिजे म्हणून. काऊन नाही केलं? नाव पुढे काही आघाडीचं तिकीट यायलाच द्या म्हणून. आम्ही 5 वर्ष थांबतो. बेश्रमासारखं सांगते मी MLC होणार आहे, मी मंत्री होणार आहे. मग विधानसभेत आमदार तुझ्या घरचाच काऊन पाहिजे? एवढे सारे पद भेटणार आहेत. मग विधानसभेमध्ये आमदार दुसरा केला पाहिजे असं काऊन नाही वाटत तुम्हाला? हे अरे कलकल नका करू ना. कलकल करायची असेल चालले जा. हे खोटं नाट्य प्रचार करणारे, खोटी नाट्य भीती दाखवणारे इथं येणार आहे. तुम्हाला सांगणार आहे, मनात एक भीतीच नका ठेवू तुम्ही का चरण निवडून येणार आहे. कारण चरणचे विरुद्ध वातावरण आहे, भाजपच्या विरोधात वातावरण आहे. भाजपनं लाडकी बहीण जरी आणली असन तर ते लोकांना पटली नाही आहे. कारण 1500 रुपये एका लाभार्थ्याला पैसे देऊन राहिले तुम्ही. लाभार्थी असे निवडले मिडल क्लासचे, जे गरजू गरीब घरातल्या बाया आहे, ज्या बहिणी आहे, त्याला तुम्ही लाभार्थी केले नाही आहे. मिडल क्लास मध्ये केले आहे, ज्यांना त्या 1500ची गरज नाही आहे. एकच नाही केला, 4-4, 3-3 सुनवायल्याने लाडकी बहीण योजना दिली आहे. आणि हे मतदानासाठी दिलेलं ऍडव्हान्स आहे. 8 दिवसात 3 महिन्याचा ऍडव्हान्स देऊन टाकला आहे. एकच 1500 रुपयाच्या लाभार्थी जर पकडला, जे लाभार्थी जेवढे आहेत त्याला गुणलं तर त्याची टोटल होते 45,000 कोटी रुपये. 45,000 कोटी रुपये महिन्याचा खर्च या सरकारला होता. यानं 6 दिवसात
3 महिन्याचा ऍडव्हान्स देऊन टाकला. म्हणजे 1.5 लाख कोटी रुपये या सरकारनं महिलेला मतदानाचा ऍडव्हान्स दिला आहे. बरोबर आहे. मग या सरकारजवळ 1.5 लाख कोटी रुपये जर हे योजना चालवासाठी पैसे होते, तिजोरी खाली करण्यासाठी पैसे होते. तिजोरी खाली झाली आहे याचे उदाहरण रस्त्यावर दिसते तुम्हाला. रस्त्याचे बांधकाम बंद आहे, ठेकेदाराचे बिल थांबलेले आहे, सगळ्या जेवढ्या योजना कार्यान्वित होत्या त्या योजनेचे पैसे सारे लाडकी बहीण मध्ये वळते केले आहे. एवढी मेहनत घेऊन, एवढे पैसे घेऊन हे फक्त मत भेटण्यासाठी राजकारण केलेलं आहे आणि योजना आणली आहे. एवढंच करायचं होतं तर कास्तकार मेले होते का? कास्तकाराचं कर्ज काऊन नाही माफ केलं? कास्तकाराच्या कर्जासाठी पैसे काऊन नाही लावले? हे वीज बिल माफ काऊन नाही केलं? आता इलेक्शनच्या तोंडावर व्हॉट्सअप पाठवून राहिले झिरोचं बिल. व्हॉट्सअपच्या भरोशावर राहू नका. घरी जे बिल येईल ते खरं, हे जर झिरो होईल तरच त्याच्यावर विश्वास ठेव जा, नाही तर हे थोतांड आहे हे लक्षात ठेव जा. इथं सत्ता नाही राहिली म्हणजे फडणवीस शहाणपणा सांगाले. सोयाबीनला 7,000 रुपये भाव देतो, कापसाला 12,000 रुपये भाव देतो ना. आता स्वतःच राज्य आहे तेव्हा सोयाबीन 2700 कुत्र नाही विचारून राहिलं. यवतमाळमध्ये 2200 रुपये गेली. एक शेतकऱ्याचे कैवारी होय का? 20 लाख का 22 लाख, मी त्या दिवशी चुकीचं बोललो भाषणात, 2 लाख 22 लाख गाठी आयात केल्या आहे या मोदी सरकारनं 8 दिवस आधी. कापूसच तुम्ही आयात करून टाकला तर इथं जो कापूस शेतकऱ्यानं तयार केलेला आहे त्या कापसाचा भाव पडेल ना? वाढेल, पडणार आहे. मग हे शेतकऱ्याचं कैवारी असू शकते का भाजप? ज्यानं शेतकऱ्याच्या आंदोलन वर्षभर चालू दिलं पण लक्ष दिलं नाही. त्या शेतकऱ्याच्या अंगावर मंत्र्याच्या पोरानं गाड्या नेल्या मारून टाकले. हे शेतकऱ्याचं कैवारी होणार आहे का? करा ना मोदी मोदी. आपलं विचार करायचा नाही. आपलं काम करणारे कोण आहे? आपले प्रश्न मांडणारे कोण आहे? आपल्यासाठी रस्त्यावर उतरणारे कोण आहे? आपल्यासाठी लढे देणारे कोण आहे? याचा अभ्यास करायचा नाही. टीव्ही जे थोतांड दाखवते, पेपरात जे थोतांड येते ते ऐकायचं, त्याच्या भरोशावर राहायचं. कोणाच्या कामाचं आहे? मुसलमानाच्या कामाचं आहे भाजप? हिंदूच्या कामाचं आहे भाजप? या हिंदूची पोरगी इराणीनं बलात्कार करून रेल्वे पटरीवर फेकून दिली होती, महाजनची पोरगी. आणि या इराणीला वाचवाचं काम केलं चरण ठाकूरनं. त्यानं एसपी कडे नेलं त्याने आणि एसपी कडून कारवाई केली. प्रोटेक्शन 5-5 लॉऱ्याचं इराणीच्या त्या घराकडे आणि 150 पावणे 200 पोलीस मला अटक करायला रात्री. कारण मी रस्त्यावर उतरलो का याचा जाब विचारण्यासाठी. का मी माझं एवढंच म्हणणं होतं का तिची आई, तिचे बाबा हेमल म्हणून राहिले का मला याच्यामध्ये शंका आहे, याचं निवारण झालं पाहिजे म्हणून मी जाब उतरण्यासाठी रस्त्यावर आलो. अनिल देशमुख आला होता का? अजून कोणता नेता आला होता का? मी जाब विचारण्यासाठी रस्त्यावर आलो ह्या भाजपवाल्यानं मलेच अटक केली आणि बंदोबस्त इराणीला दिला. जसे काही महात्मा गांधीची औलाद थे आहे आणि मी दाऊद इब्राहिमचा. रात्री येऊनही निवाड नाही पाडू शकले पोलीसवाले. हाकलले आम्ही 150 जण आले. सकाळी आलो, सकाळी अटक दिली. 2 घंटे फक्त आतमध्ये होतो बेल भेटेपर्यंत. 2 घंटे. त्या 2 घंट्यात पूर्ण काय बाजारातले दुकानं बंद झाले आणि 10,000 लोक रस्त्यावर आले. आणि त्याच्यानंतर मुंबईवरून अनिल देशमुख आला आणि तो आता इलेक्शन मध्ये शहाणपणा सांगत फिरून राहिला आहे का त्या महाजनच्या पोरीच्या खुनाच्या प्रकरणामध्ये राहुलला अटक केली तर मी गेलो त्याच्यामुळे लोक रस्त्यावर आले. भाईच पॉप्युलर आहे तू तर. आणि तू अंदर गेला होता तेव्हा किती आले रस्त्यावर? ह्या पॉप्युलर आहे म्हणते ना, यानं लोक जमा केले तर. मग ह्या जेलात गेला होता तर किती होते रस्त्यावर? सुनील केदार जेलात गेला तेव्हा किती होते रस्त्यावर?
लोकांनी निर्णय घेतला, व्यापाऱ्यांनी निर्णय घेतला का जो पोरगा आपल्या पोरीच्या संरक्षणासाठी येऊन राहिला रस्त्यावर, आपले प्रश्न रस्त्यावर येऊन मांडते आणि हे आज त्याची पोरगी नाही, उद्या तुमची आमची कोणाचीही पोरगी राहू शकते आणि तो जर आवाज त्याच्या विरोधात प्रशासनाच्या विरोधात उचलत असेल तर त्याला आपण साथ दिली पाहिजे. म्हणून ते लोक रस्त्यावर आले होते आणि दुकानं बंद केले होते पोलीसच्या या चुकीच्या कारवाईच्या विरोधात. धारासारखा चिकण्या तोंडाचा आला म्हणून आले होते का रस्त्यावर? 30 वर्षात भाजला पापड नाही मोडणं झालं त्याच्यानं एकही काम नाही सांगू शकत आपण पुऱ्या क्षेत्रामध्ये का अनिल देशमुखानं हे केलं आहे म्हणून. हे इथं तुम्हाला खोट्या नाट्या गोष्टी सांगणार, खोट्या नाट्या अफवा फैलवणार. पूर्ण गावामध्ये सगळीकडे चांगलं वातावरण, सगळीकडे बदल पाहिजे आहे, परिवर्तन पाहिजे, नवीन चेहरा पाहिजे. नवीन म्हणजे काम केलेला पाहिजे, बिना कामाचा नाही. हे माग शहाजी राऊत म्हणून मालापूरचे याचे वडील यांना आत्महत्या केली, शेतकरी आत्महत्या. या शहाजी राऊतनं 10 लाख रुपये कर्ज घेतलं सुरेंद्र ठाकूर कडून. सुरेंद्र ठाकूर म्हणजे चरण ठाकूरचा सख्खा भाऊ. सुरेंद्र ठाकूर कडून कर्ज घेतलं. मग याचे वडील रिटायर झाले, रिटायरमेंटच्या पैशातून सगळे पैसे दिले. 10 लाखाचे बदल्यात त्याला चक्रवाढ व्याज धरू धरू याले 60 लाख रुपये देऊन टाकले, तरी याचं व्याज संपलं नव्हतं. आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा याले व्याज भरण्यासाठी फोन येणार होता आणि फोन आलाही होता दुसऱ्या दिवशी, पण याला माहित नाही का याचे वडील मरून गेले आहे. आणि दुसऱ्या दिवशी फोन येणार आहे या धाकानं त्या शहाजी राऊतनं आत्महत्या केली. शेतकरी आत्महत्या नाही आहे का? त्याचे वावर लिहून घेतले, सेलडीड करून घेतले, हे शेतकरी आत्महत्या नाही आहे. मार कड़वड़ा अंतिम मेरे को आमदार बनाऊं, मैं बाद में काश्तकारों का भला करूंगा. याचा भाऊ वावर दाबते, याचे सारे भाऊ वावर दाबते. हे शेतकऱ्याला व्याजाने पैसे देते, शेतकरी आत्महत्या करेपर्यंत त्याला त्रास देते. याचा इतिहास असा आहे या ठाकूराचा आणि याच्या भावाईचा. काही आहे ना शेतकऱ्याच्या वावरातला माल रात्री गाड्या लावून तोडून विकला आहे. संत्रा असे, मोसंबी असे का तुमच्या विहिरीवरचा पंप असे. हो, पंपलेच मोटर म्हणते. भाषणात काय ऐकलं त्या दिवशी इंटरव्ह्यू दिला त्याच्या इथून चोरली त्यानं. या त्याच्यावर दबाव टाकून राहिला का ठाकूराचा बच्चा असं नको सांगजो म्हणून. सत्य लपत नसते. हे कालचे चोर, हे कालचे सागवान चोरणारे, हे वॅगन फोडणारे, हे चंदन चोरणारे, हे तुम्हाला आमदार करायचे आहे का? मग आज तुम्हाला सुधारले असं वाटून राहिलं का? म्युन्सिपाल्टीची सत्ता आली तर त्याला एवढंच फक्त समजलं आहे का झाडं तोडून आता पैसे कमवायचे नाही. जंगलाचा कायदा आलेला आहे आणि त्या कायद्याच्या अंतर्गत आपण सापडलो तर अटक होईल. म्हणून आता झाडं लावणं सुरू केलं आहे त्यानं. काटोलच्या रोड डिवायडरवर झाडं दिसते ना, पक्षी बसत नाही, ऑक्सिजन निर्माण होत नाही. नंतर 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 हो शेवटपर्यंत टिकतो. त्यानं तिथं झाडं लावले. 70 रुपयाचं झाड विकत घेते ना, हिशोबात 700 रुपयाचं विकत घेतलं म्हणून सांगते. अशा पद्धतीनं हे चोर सत्तेमध्ये बसवले. हे ठेकेदारी पद्धतीनं हे पैसे खाते. याचे भाऊ सारे ठेकेदार आहे, सारे काम याच्या भावाला भेटले पाहिजे म्हणून याची सारी तडपड राहते. आणि याले विकास पुरुष म्हणते. हा विकास पुरुष नाही, हा भकास पुरुष आहे. गावातल्या अर्ध्या बाजारातले प्रॉपर्टी विकत घेतले आहे. करा आमदार, तुमच्या इथं नाही ठेवत ते सारे वावर विकत घेते. जसा अनुसूया मातेच्या मंदिराच्या बाजूचे जेवढे वावर आहे ना तेवढे माँ के नाम से दे दे म्हणते, माँ की संस्था को दे दे म्हणते. माँ की संस्था के नाम पे सत्यात कोणी भाविक आपला तयार होते देऊन द्यायला बा वाढून राहिलं संस्था. आणि इथं भाविक भक्त येतील, ह्याच्यात जाते आणि त्याला स्वस्तात डील करून देते. त्याची जर स्वस्तात डील झाली का शेल्डीड संस्थेच्या नावानं होत नाही, राजू ठाकूरच्या नावानं होते. आजूबाजूचे 7 बारे पाहून गेलं, पटवाऱ्याला विचार.
हे असे 2 नंबरचे धंदे करणारे, हे असे खोटं नाटक बोलणारे, हे बलात्काराचा साथ देणारे, गुंडाईचा 2 नंबरचे धंदे करणाऱ्याचा साथ देणारे, यायला आमदार करायचा आहे. इथंही चरस अफीम गांजा भेटल, इथूनही पोरगी शिकायला तुमची काटोलले जात असेल तर ते सुरक्षित राहणार नाही. जेव्हा याच्या पुरीवर घडलं तेच जर तुमच्या पुरीवर घडलं तेव्हा तुमच्या लक्षात येईल का मी काय तळमळीनं बोलून राहिलो. म्हणून त्याला निवडून नाही येऊ दिले माग, तर आता येऊ द्यायचे आहे का? हे सगळं करताना ह्या कोण आहे? शहाजीराव, त्याचं पोरग कुणबी, आणि ते शिलाई मशीन वाला सांगते आता मी कुणबी आहे तर कुणब्याने मला मत द्या. म्हणजे मी नाही कुणबी, व्हॅलिडिटी दाखवू मी माय कुणब्याची. मग शहाजीराऊतनं आत्महत्या केली, मी कुणबी थोई कुणबी म्हणून रस्त्यावर उतरलो का? अरे ते शेतकरी आत्महत्या होती, त्याच्यावर अन्याय झाला होता, त्याच्यावर अन्याय केला होता, त्याला न्याय मिळाला पाहिजे म्हणून मी DYSP ला फोन केला आणि सांगितलं का याची FIR रजिस्टर कर. त्या माणसानं आत्महत्या केली तेव्हा पत्र लिहून ठेवलं. कोणाच्या नावानं? अनिल देशमुखाच्या नाही, राहुल देशमुखाच्या नावानं. ज्या दिवशी सत्ता हातात येईल, ज्या दिवशी तुझ्या हातात ताकद तयार होईल, त्या दिवशी या ठाकूराचा बंदोबस्त कर. तुझ्याशिवाय कोणीच याचा बंदोबस्त करू शकत नाही. हे पत्र आहे माझ्या नावाने, याच्या वडिलांनी लिहिलेलं, ह्याच घेऊन आला होता. याच्यावर CBI ने EDच्या चौकशाला प्रॉपर्ट्या कशा वाढल्या म्हणून, कायचे व्याजाचे धंदे यायच्या. मीच नाही, मी तर आज मरून राहिलो, सुटून राहिलो, असे अनेक कास्तकार वाचतीन ज्याचे जीव जायचे आहे. फक्त त्याला एक माहित होतं का या क्षेत्रामध्ये आमदार आणि मंत्री नाही आहे, मर्द राहुल देशमुख मर्द आहे, त्याच्या नावानं चिठ्ठी लिहिली पाहिजे. त्याला अजून एवढं नव्हतं माहित का मी त्याच्यापेक्षाही मोठा मर्द. त्याने चिठ्ठी लिहून मराच्या आधी माझ्या घरी यायला पाहिजे होतं आणि म्हणायला पाहिजे होतं हे अशा पद्धतीनं ठाकूर त्रास देऊन राहिले. घेतलेली मुद्दल 10 लाख, त्याच्यावर 50 लाख रुपये देऊन आतापर्यंत 60 लाख रुपये देऊन चुकलो आहे, तरी हे व्याज मागतं. त्याला तेव्हाच गाडीत बसवलं असतं, तेव्हाच त्या ठाकूराच्या इथं नेलं असतं, त्याला म्हटलं असतं 50 लाख रुपये आत्ताच्या आत्ता वापस कर, नाही तर 2 होतकाळ करून देतो तुया म्हणून. हे अजूनही कोणी कास्तकार असेल तिथं दबलेले, त्यानं माझ्याजवळ या, नाही तुमचे पैसे वसूल केले तर म्हणजा. इलेक्शन आहे म्हणून नाही बोलत, हेच धंदे करतो आम्ही. पोलिसांनी खाल्लेले वसूल करून दिले, माझ्या बापाने वसूल करून दिले, नाही वसूल करून दिले. अनेक गावात उदाहरणं आहे. ते कोणाची गाडी पकडते त्याच्याकडून पैसे खाते, कोणाचा ऑटो पकडते त्याच्याकडून पैसे खाते, आणि त्याचं जर चुकलं नसेल आणि त्याच्याकडून पैसे खाल्ले असेल तर तो मला सांगते, तेव्हा त्याला पैसे वापस करायला लावतो. वापस घरी जाऊन करून देते पोलीस. मग मर्द पाहिजे का बायल्या पाहिजे? तुम्ही बिमार झाले तर तुम्हाला डॉक्टर इमानदार पाहिजे, त्यानं लुटलं नाही पाहिजे. तुमची केस झाली तर तुम्हाला वकील इमानदार पाहिजे, त्यानं विरुद्ध पार्टीशी कॉम्प्रोमाइज नाही केलं पाहिजे. आणि आमदार एवढं मोठं क्षेत्र सांभाळणारा थोकवून नाही इमानदार पाहिजे, थोकवून चोट्टा लिहिला पाहिजे तुम्हाला. लोकांनी सारं समजते. काही गावामधले नेते मंडळी असते, काही पाटलं असते, त्याला वाटते का माया भरोशावर पुरं गाव सुरू आहे, ते नेऊन तुम्हाला इतके तिथं. तुम्ही जर मनामध्ये चंग बांधला का नाही आता बदल घडवायचा आहे, वीरेंद्र बाबूला मरत्यापर्यंत आपण निवडून नाही दिलं, त्याचं पोरग जर निवडून आणायचं आहे हे मनाशी ठरवलं तर तुम्ही हे 3 महिने आधी करून दाखवलाय. एका उपसरपंचाले खासदार बनवून दाखवलाय. कोणता नेता आला होता, कोणते बूथ लागले होते, आजही बूथ नाही लागणार. आजही कोणाचे बूथ विकत घेतल्या जातील, तिथं बळजबरीनं बूथ कॅप्चर केल्या जातील. माझे माणसं कमी आहे, इमानदारीनं काम करायला. हे 2-4 जण गावातले बसले स्टेजवर, एवढेच मर्द समजतो मी. बाकी ज्याची फाटते स्टेजवर यायची. या कोणी काही कोरगडे का या आता पुरे तिकडचे इकडे नको आणू. गावातलं राजकारण सांभाळणारे जाणार फक्त तुमच्यासारखे. कशी गोष्ट करता साहेब तुम्ही? बसा आणि या
आता हे तुळशीरामजीचं पोरगं होतं स्टेजवर बसलेलं, हे सांगून राहिले पण तिथं कानार तुम्हाला तेवढंही वाटलं ना? ते 60 रुपयाची सुरत मध्ये किलोच्या भावानं भेटते ते, यानच नाही वाटली. हे तत्वही नाही, यायला अभ्यास समज नाही, यानं समाज सुधारक वाचले नाहीये, यायनं इतिहास वाचला नाही, यायनं थोर पुरुष वाचले नाहीये, यायला विचारसरणी नाहीये, विचारसरणीची यायची लढाई नाहीये, यायला फक्त आमदार व्हायचा आहे. साड्या यानं पहिल्यांदा वाटल्या नाहीये. 1995 मध्ये अनिल देशमुखांनी साड्या वाटल्या. 2019 मध्ये ज्या श्रद्धेनं तुम्ही अनुसया मातेच्या अंगावर साड्या चढवता, त्या 2019 मध्ये चरण सिंगनं त्या साड्या उतरवून वाटलेल्या आहे फक्त मतासाठी. आणि या एवढं साड्या वाटण्यातच नाही थांबलाय काम. यानं साड्या वाटल्या, त्यानं साड्या वाटल्या, त्यानं साड्या वाटल्या. अनिल देशमुख निवडून यासाठी दारू पण वाटते, चरणही दारू वाटते, आणि जिचकारचं पोरगही दारूच वाटणार आहे. कारण याच्या बापाने एकच फॅक्टरी उघडली, तेही या क्षेत्रात नाही, नागपुरात, तेही देशी दारूची. भिंगरी आणि संत्रा माहित आहे ना, त्याच प्रॉडक्ट होय. पेजा नंबर जा, आयुष्य बर्बाद करायचं. यायला विचारसरणी नाही. तुमचे घर चांगले करायचे नाही, तुमचे घर बर्बाद करायचे. 4 दिन की चांदनी आणि फिर काली रात है. इलेक्शन नंतर कुत्रही तुम्हाला विचारणार नाहीये. म्हणून त्या दारूच्या नादी लागू नका, आपली तब्येत खराब करू नका आणि तुमची पिढी बर्बाद करू नका. तुम्ही जर गेले तर तुमच्या कुटुंबावर लक्ष ठेवणार कोणी राहणार नाहीये. हे तर बडवे निवडून जातील. निवडून इमानदार माणसं द्यायची आहे का नाही द्यायची आहे हा विचार तुम्हाला करायचा आहे. माझं चिन्ह आहे ट्रम्पेट. हे ट्रम्पेट आहे. तिथं पुंगी पोंगा लिहिला नाही राहील, नाही तर लिहिलंच नव्हतं म्हणून ट्रम्पेट लिहिलं राहील तिथं. हे 9 नंबरचा बटन आहे. ट्रम्पेट म्हणजे मराठीत आपण त्याला पोंगा म्हणतो. महासरका आहे त्याचा हेकुडा आहे, पाहून घे जा. हेकुडा माणसाचा हेकुडा, सरक्या माणसाचा सरका. बटनाही मस्त भेटले आहे. 1 नंबरची बटन आहे अनिल बाबूची घड्याळीची. जे पिढी जात दाबून राहिले ते दाबणारच आहे. 10,000 अजून ते अनिल बाबूचं भैतार पोट्ट मायनस होणार आहे. अनिल बाबूच्या विरोधात वातावरण असल्यामुळे ते मायनस होणार आहे. आणि ते अनिल बाबू पेक्षा अर्ध असल्यामुळे अजून मायनस होणार आहे. त्याची बटन मस्त आहे. 3 नंबर. काउंटिंग झालं, रिझल्ट आला का तोही 3 नंबरवरच राहणार आहे. आणि 2 नंबरचे धंदे करणाऱ्याची त्या चोट्याची बटन ही 2 नंबरच आहे. न्यूमरॉलॉजी मध्ये 9 नंबरले शुभ आकडा मानला जाते. कोणी घड्याळीवर 9 नंबर टाकते, कोणी 9 नंबरचा सट्टा खेळते, कोणी 9 नंबरचं काही सांगते आणि शुभ अंक मानला जाते. तो अंक आहे 9 नंबरची बटन ट्रम्पेटची. हे बटन तुम्हाला दाबायचे आहे. माणसाच्या आयुष्यामध्ये 3 वेळा पोंगा वाजते. जन्माच्या वेळी, लग्नाच्या वेळी आणि मृत्यूच्या वेळी. जिचकार ज्याचा राजकारणामध्ये सध्या जन्म झालेला आहे म्हणून त्याचा पोंगा ऑलरेडी वाजलेला आहे, म्हणून त्याची बटन दाबाची नाही. चरण ठाकूरनं 62व्या वर्षी लग्न केलं म्हणून त्याचा लग्नाचा ऑलरेडी पोंगा वाजला आहे, म्हणून त्याची बटन दाबाची नाही. 9 नंबरची माही बटन एवढ्यासाठी दाबाची का ज्याच्या बापानं 30 वर्ष या क्षेत्रात निवाड पाडला नाही तो पोट्ट काय पाडणार आहे. म्हणून 9 नंबरची बटन जर तुम्ही एक सोयीनं दाबली तर याची राजकीय मय्यत आपल्याला करायची आहे, एवढं लक्षात ठेवतो. राजकीय म्हणून राहिलो भलतं डोक्यात आणू नका आणि भलते प्रचार कर नाही तर त्याला ऐकूही नका. मा शातीर आहे असं म्हटलं तसं म्हटलं, त्यानं काय म्हटलं माझ्या बापाला तर चालते. बाय इलेक्शन करायचं आहे का तुम्हाला? वीरेंद्र देशमुखाची तब्येत खराब राहते, मधातच मरण. विसरलो नाहीये मी, तुले निपटून घेतो. आण कोणाला आणतात? शरद पवारले आण, त्या संजय सिंगले आण, नाही त्या कोणता अजून पवार आहे रोहित पवारले आण, का तू कोल्हेले आण, अजून कोणी उरलं असेल त्याला बी घेऊन ये. आणि हे दोघं चोट्टे अनिल देशमुखांना
चरण ठाकूर हे दोघं म्युनिसिपालिटी मध्ये माग 2012च्या इलेक्शन मध्ये माझ्या विरोधात एकत्र होते. एकट्यानंच निपटला यायले. काहून नेते आणून राहिले, काहून नेते आणून राहिले माहित आहे का? हातभर फाटली आहे. ह्याच नाही आणून राहिला थोडी गडकरी फडणवीस तो अमित शहा आणणार आहे म्हणते. आज आला उद्या येणार आहे म्हणते. चांगला आहे की नाही कॉम्बिनेशन? चोरट्याच्या प्रचाराने तडीपार ह्याची हातभर फाटली आहे असे त्याचे लक्षण आहे. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा, हे लहान पोरगे करून उरणार आहे. तुमची साथ राहिली तर राहील ना. म्हणून 9 तारखेला 1 मतानं ट्रम्पेटची 9 नंबरची बटन दाबा आणि साऱ्याचा सत्यानाश करून ट्रम्पेट निवडून आणा. एवढं बोलतो माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.